परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी जीवन ज्ञान प्रकाश भगवान अवतीर्ण हरे रंगा इकडे होतं का 363 न्यायमत में आत्मा का आनंद गुण है सो समुचित नहीं कहते। जो आनंद गुण नित्य अंगीकार करे तो आगमा पाए नहीं हो जाते। आत्मा का स्वरूप ही आनंद सिद्ध होएगा और नित्यानंद न्यायमत में है भी नहीं और अनित्य जो कहे तो अनुकूल विषय और इंद्रिय के संबंध से आनंद की उत्पत्ति अंगीकार करने होगी। याते सुसुप्त विषय आनंद का भान नहीं हुआ चाहिए। कहते सुसुप्ति में विषय का और इंद्रिय का संबंध है नहीं। कहते आत्मा का आनंद गुण नहीं किंतु आत्मा आनंद रूप है। इस रीति से आत्मा सच्चिदानंद स्वरूप है। न्याय मताचं खंडन केलं झालं। न्याय में आत्म्याचा गुण मानलाय। गुण असतो तो आत्मापायी असतो आणि आनंद हे त्याचं जर नित्य मानला आनंद गुण जर नित्य म्हणलं की आत्मस्वरूपच होत आहे आणि ते जर मानला तर मग ते बरोबर नाही। आणि न्यायमता म्हणजे इंद्रियजन्य आनंद होतो पण मन एक इंद्रिय आहे ना त्याचा संबंध आत्म्यात झाल्यावर आनंद होतो पण तसं नाही शास्त्रामध्ये। इंद्रियजन्य जर म्हणा तर अनित्य होईल आणि आत्मस्वरूप आनंद हे नित्य आहे म्हणून नव्या मत बरोबर नाही का। आनंद जर नित्य स्वरूप गुण जर म्हणलं तर आत्मरूपच होते आणि अनित्य जर म्हणलं तर इंद्रियज्ञ असतं ते अनित्य असतं आणि इंद्रियज्ञ तर आत्मस्वरूप नाही। इंद्रियाला विषय कळत नाही, इंद्रियाला आत्मस्वरूप कळत नाही। याचा विषय सांगितला की झोपेमध्ये आनंद आहे पण इंद्रिय नाही म्हणून नव्याकत्व बरोबर नाही। म्हणून आत्मा सच्चिदानंद आहे। सच्चिदानंद परस्पर भिन्न नाही। आता हे सूक्ष्म सच्चिदानंद हे परस्पर वेगळे नाहीत। सच्चिद आणि आनंद हे वेगळे नाही, हे एक अर्थीच एकच स्वरूप आहे। सो सच्चिदानंद परस्पर भिन्न नहीं किंतु एक ही है। सच्चिदानंद वेगळे वेगळे नहीं म्हणून एकच है। जो आत्मा के गुण होए तो परस्पर
भिन्नही होय. जर आत्म्याचे गुण म्हणले सच्चिदानंद तर ते वेगळे वेगळे होते. जो आत्मस्वरूप है और आत्मस्वरूप या ते भिन्न नाही. सच्चिदानंद हे आत्मस्वरूप असल्यामुळे वेगळे. एकही आत्मा निवृत्ती रहित है आणि एकच आत्मा एक व्यापक असणारा आत्मा त्याच्या निवृत्ती होत नाही, ती निवृत्ती रहित आहे. या ते म्हणून सत आहे. ते निवृत्त होत नाही म्हणजे कसं आहे? सत आहे. हा सताची निवृत्ती होत नसते, हा सताची निवृत्ती होत असते. म्हणून निवृत्त होत नाही म्हणून कसं आहे? सत आहे. जड़ से विलक्षण प्रकाश रूप है आणि जड़ विलक्षण तो ज्ञान रूप आहे. जड़ से विलक्षण प्रकाश रूप आहे, ज्ञान रूप आहे जड़. या ते चित कहिए. जडावून विलक्षण आहे म्हणून चित, निवृत्त होत नाही म्हणून सत. दुःख से विलक्षण मुख्य प्रतीति का विषय है, यात आनंद रूप आहे. दुःखाने वेगळा आहे, मुख्य प्रतीचा विषय आहे पण तो आनंद रूप आहे. मुख्य प्रीतीचा विषय गेलेला आहे पाठीमागे. मुलाच्या मित्रावर त्याचं चिंतन सगळं घ्यायचं. जैसे उष्ण में आकाश रूप आहे, जैसे उष्ण प्रकाश रूप आग्नेय तैसे सच्चिदानंद रूप आत्मा आहे. आग्नेय कसा आहे? प्रकाश रूप आहे, उष्ण आहे आणि आहे. असं अग्निता दर्शन जेवढं सच्चिदानंद स्वरूप करता. सच्चित आनंद रूप है. शास्त्र में ब्रह्म कहा जाते, ब्रह्म स्वरूप आत्मा आहे म्हणून शास्त्रामध्ये सच्चिदानंद रूप ब्रह्म सांगितलं गेलं म्हणून आत्मा सच्चिदानंद रूप आहे. ब्रह्म नाम व्यापक आहे. ब्रह्मपद कशाला नाव आलंय? व्यापक असणाऱ्याला. देश ते ज्याका अंत नाही होय तो व्यापक आहे. देशाने ज्याचा अंत होत नाही त्याला व्यापक म्हणा. त्याचे आत्मा जो भिन्न होय तो देश ते अंतवाला होगा. जर त्याच्याहून वेगळा असता, व्यापकहून जर वेगळा आत्मा असता तर देशाने त्याचा अंत झाला असता. व्यापकहून आत्मा वेगळा असता तर देशाने त्याचा नाश झाला असता. ज्याचा देशचे अंत होय त्याचा काळचा बी अंत होय. ज्याचा देशाने अंत होतो त्याच्या काळाने अंत होतो. हे नियम आहे. असं नियम आहे. देशाने अंत, काळाने अंत होतो. याते अनित्य होय का? मग आत्मा अनित्य होईल. म्हणून ज्या काळचे अंत होवे सो अनित्य करे. ज्याचा काळाने अंत होतो त्याला अनित्य म्हणून. याते ब्रह्मशे भिन्न आत्मा नाही आहे. म्हणून आत्मा ब्रह्माहून वेगळा नाही, ते नित्य असल्यामुळे. आत्मा से भिन्न जो ब्रह्म होवे तो अनात्मा होएगा. आणि जर आत्म्याहून ब्रह्म वेगळा आहे तर त्या ब्रह्माला अनात्मा म्हणता येईल, अनात्मा होईल. जो अनात्मा घटाधिक है तो जड़ है. याते आत्मा से भिन्न ब्रह्म भी जड़ होगा. जसं घटाधिक जड़ आहे त्याप्रमाणे आत्म्याहून अनात्मा घटाधिक ते जड़ आहे. याते म्हणून आत्म्याहून भिन्न ब्रह्म जर मानलं तर जड होईल. याते आत्माशे भिन्न ब्रह्म नाही आहे. म्हणून आत्म्याहून ब्रह्म वेगळं आहे, किंतु ब्रह्मस्वरूप आत्मा आहे. म्हणून कोण स्वरूप आहे? एकही चेतन सर्व प्रपंच और माया का अधिष्ठान. एकच चेतन असणारे आत्मा ब्रह्म. आत्मा ब्रह्म तेच चेतन आहे आणि ते चेतनच सगळ्या प्रपंचाचं माया का अधिष्ठान. प्रपंच माया कार्य त्या प्रपंचाचं बी आणि मायाचं बी अधिष्ठान. याचे ब्रह्म कहिए. म्हणून सगळ्याचं अधिष्ठान आहे, मायाचं बी अधिष्ठान आहे. म्हणजे व्यापक असल्यामुळे त्याला ब्रह्म म्हणतात. अविद्या और वृष्टि देहादिकन का अधिष्ठान आहे. म्हणून अविद्या म्हणजे मायाचं कार्य झालं
पण अविद्या म्हणजे देहबुद्धी संकुचित त्याला अविद्या और व्यष्टि जहादिकन का अधिष्ठान है. अविद्या आणि त्याचे व्यष्टि असणारे जहादिक बुद्धी त्याचंही ते अधिष्ठान आहे. याचे आत्मा कजे म्हणून त्याला आत्मा म्हणायचं. अविद्या व्यष्टि जहादिक अविद्याचं कार्य जहादिक आणि ती देहादिक असणारे ते विष्टी म्हणजे देहादिकामध्ये ज्याचा प्रवेश आहे. आणि ते अविद्या आणि विष्टी देहादिक अधिष्ठान आहे. कोण? आत्मा. याची आत्मा कधी आत्मा का म्हणायचं? ब्रह्म का म्हणत नाही? तर अविद्या आणि त्याचं कार्य विष्टी समष्टी आणि विष्टी. तर समष्टी विष्टी समष्टी म्हणजे ईश्वर सृष्टी, विष्टी म्हणजे सृष्टी. याचं अधिष्ठान असल्यामुळे आत्मा म्हणायचं. तत्पद का लक्ष ब्रह्म कही आणि तत्पदाचं लक्ष कोण आहे? ब्रह्म. आणि तोम पदाचं लक्ष आत्मा कही आणि तोम पदाचं लक्ष आत्मा आहे. ईश्वर साक्षी तत्पद का लक्ष आहे. ईश्वर माया विशिष्ट चैतन्य तो ईश्वर. त्या ईश्वराचं लक्ष कोण आहे? ब्रह्म आहे. तत्पद का लक्ष ब्रह्म. और जीव साक्षी तोम पद का लक्ष आहे. जीव साक्षी तोम पदाचं लक्ष आहे. व्यष्टी संगत उपहित चेतन जीव साक्षी आहे. व्यष्टी म्हणजे देहबुद्धी. व्यष्टी म्हणजे देहबुद्धी आणि व्यष्टी उपहित चैतन्य म्हणजे व्यष्टी उपहित चैतन्य. व्यष्टी म्हणजे देहादिकाला म्हणायचं. जीव साक्षी आहे. ती जीवाचा साक्षी लक्ष आहे. साक्षी जीवाचा साक्षी जे असणारं लक्ष ते तोम पदाचं लक्ष आहे. जमते का नाही? समष्टी संगत उपहित चेतन ईश्वर साक्षी कही. समष्टी म्हणजे हे विराट हिरण्यगर्भ सूत्रात्मा याचं उपहित चैतन्य साक्षी आहे. कशाचं? विराट अधिकाचं. ते समष्टी म्हणायचं, त्याला व्यष्टी म्हणायचं. यद्यपि जीव की और ईश्वर की एकता बने नाही म्हणून जीव आणि ईश्वराची एकता होऊ शकत नाही उपाधी वेगळी असल्यामुळे. तथापि जीव ब्रह्म की ईश्वर साक्षी का उपाधि के भेद से भेद है और स्वरूप से एक ही होय. आणि जे ब्रह्म आहे ते ब्रह्म ईश्वराचं एकच आहे. पण ईश्वर साक्षी आणि जीव साक्षी ब्रह्म एकच आहे. स्वरूपाने एक है. जैसे मठ में स्थित जो घट आकाश और मठ आकाश तिनका उपाधि के भेद विना सोच से भेद नहीं. घट आकाश आणि मठ आकाश याचा उपाधी नसताना एकच आहे. उपाधीद्वारे थोडासा भेद असतो. घट आकाश मठ आकाश पण दोन्ही उपाधी रहित जर पाहिलं तर एकच आकाश आहे. तिनका उपाधि के भेद विना उपाधि वाचुन स्वरूप से भेद नहीं. तैसे आत्मा और ब्रह्म का उपाधि से विना भेद नहीं. तसं आत्मा आणि ब्रह्माचा उपाधी रहित असल्यामुळे आत्मा ब्रह्मच आहे, भेद नाही. एकही गोष्ट आहे म्हणून एक ब्रह्मच आहे. मग ती आत्मा ब्रह्मच आहे झालं म्हणून एकच वस्तू आहे. आत्मा ब्रह्म म्हणा किंवा ब्रह्म आत्मा म्हणा लक्षाच्या दृष्टीने एकच आहे. सो आता ब्रह्मरूप आत्मा अजन्म आहे आणि असा जो ब्रह्मरूप आत्मा असणारा तो अजन्म आहे. का बरं अजन्म आहे? व्यापक म्हणून. विचार सागर आहे. आत्मा ब्रह्म एक आहे, व्यापक असल्यामुळे जन्म नाही, अजन्म आहे त्याला. आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्म व्यापक आहे, व्यापकामध्ये व्यवहार नसतो म्हणून आत्मा अजन्म आहे. हे सगळे
सगळ्या विचारांनी मागचा विषय संबंध असल्यावरही विषय लागतो. तो ब्रह्मरूप आत्मा अजन्म करिये जन्म रहित, म्हणजे तो ब्रह्मरूप असणारा आत्मा हा जन्म आहे, जन्म रहित आहे. जो आत्मा का जन्म अंगीकार करे तो अनित्य होगा. जर आत्म्याचा जन्म जर मानला तर आत्मा अनित्य होईल. पण आत्मा ब्रह्म असल्यामुळे, नित्य असल्यामुळे, ज्ञानरूप असल्यामुळे, आनंदरूप असल्यामुळे, व्यापक असल्यामुळे त्याचा जन्म नाही. जर जन्म मानला तर अनित्य होईल. सो वार्ता परलोकवादी जो आस्तिक है तिनको इष्ट नाही. पण आत्मा व्यापक आहे असं परलोकवादी म्हणजे उपासक, वैकुंठाला जाणारे, कैलासाला जाणारे, त्यांना हे व्यापक मान्य नाही. का? वैकुंठाला जायचं ना, मग व्यापकामध्ये व्यवहार कुठे? मग हे तर सगळे वायाला गेले आहे. उपासक लोक वैकुंठाला जायचं म्हणून तर त्या संस्थेमध्ये आंधळेपणाचा वादा. हे ब्रह्मलोकाला गेले, वैकुंठवासी झाले, हे भक्ताचे दिसले. पण व्यापकामध्ये वैकुंठ नाही, कैलास नाही, काही नाही. हा सिद्धांत फार गूढ आहे आणि हे संस्थेच्या लोकांना काय कळत नाही, आंधळे लोकांचे. हो, जगात त्यांची हे पण संततच नाही त्यांना. म्हणून संस्थेचं आणि आश्रमाचं जवळ हेच ते व्यापक मानतात, हे व्यापक मानत नाही. जरी मानलं व्यापक तर विठ्ठल जळीस्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, याचा अर्थ सांगा म्हणा संस्थेच्या लोकांना. नाही काय म्हणते तुमची, काय नाही, निर्गुण महादेवाचे नाही तसं. म्हणून हे मोठमोठी ठेकली. म्हणून आत्मा ब्रह्म असल्यामुळे तो व्यापक आहे. व्यापक असल्यामुळे त्याला ही खोता लक्षात ठेवा. आणि ही लक्षात जर खोता लक्षात ठेवा, खुणा लक्षात ठेवलं तर जवळ. जर एखादं बोलणार तर विचारसागर तो ऐकशील. आत्मा अजन्म का? तर तो आत्मा ब्रह्मरूप असल्यामुळे, व्यापक असल्यामुळे त्याला जन्म नाही, असं लक्षात ठेवायचं. आत्माला जन्म नाही शास्त्रात लिहिलं ते बरोबर, पण नाही त्याचं लक्षात असं म्हणतील. म्हणून म्हणते जो आत्मा का जन्म अंगीकार ते झाले की सो वार्ता परलोकवादी जो अस्तिक है तिनको इष्ट नहीं. व्यापक आत्मा ब्रह्म आहे हे त्या उपासक लोक अस्तिकवादी त्यांनाही मान्य नाही, इष्ट नाही. काय ते कारण जो आत्मा उत्पत्ति नाशवान होवे तो प्रथम जन्म विषय पूर्व कर्म विना और सुख दुख का भोग और किए कर्म का भोग विना नाश होएगा. याते कर्ता भक्त जो आत्मा अंगीकार करे तो भी जन्म नाश रहित हे अंगीकार करना होएगा. जन्म नाश रहित अंगीकार कसं जात. आता उत्पत्ती नाशवान होय तर उत्पत्ती नाशवान असं आहे असं म्हणलं तर प्रथम जन्म विषय पहिल्या जन्मामध्ये पूर्वकर्म विना मागच्या जन्म जे कर्म ते कर्म वाचून विना सुख दुख का भोग और किए कर्म का भोग विना नाश होगा. मग केलेल्या कर्माचा भोगाचा नाश होईल आणि मागच्या कर्माचा बी नाश भोग होईल. जर आज जन्म म्हणलं तर इथं तर भोग होतो असं पूर्व पक्षीचं म्हणणं आहे.
याचे कर्ता भक्ता जो आत्मा अंगीकार करे तो भी जन्म नाश रहित हे अंगीकार करणं होईल. आणि जर आत्मा कर्ता भक्ता बनला तर काय होईल? आत्मा अंगीकार करीत कर्ता भक्ता आत्मा अंगीकार मानला तर जन्म नाश रहित. मग त्याच्या ठिकाणी जन्माने नाश नाही. कशावरून जन्म मरण रहित मानलं तर अंगीकार करणं होय का? म्हणून अशा रीतीने अंगीकार करावा लागेल. जर जन्म मरण नाही म्हणलं तर इथे तर सुख दुःख होत आहे. म्हणून केलेल्या कर्माचा ही भोग होणार नाही आणि इथून जे कर्म करतो त्याचा भोग होणार नाही. कारण आजन्म म्हणलं तर इथं तर सुख दुःखाचा भोग होतो. मग आत्मा परिच्छिन्न मानून वैकुंठ दिकाला जाण्याचा विचार बरोबर आहे. आणि व्यापक जर मानला जन्मरहित आहे. जन्मरहित म्हणावा तर सुख दुःखाच्या भोगाची काय संगती. मग सुख दुःखाच्या भोगाची संगती करता आत्मा व्यापक मानला तर जन्म नसल्यामुळे सुख दुःख कोणाला? कर्म वाचून सुख दुःख कोणाला? एक. आणि आता इथून पुढे जे कर्म केले जातं त्यालाही जर आत्मा जन्म मरण रहित मानलं तर ते बी सुख दुःख भोग कोणाचे असं त्यांनी विचारलं. आत्मा का जन्म तो अंगीकार करे तो हेतु से विना तो किसी वस्तू का जन्म हो नाही. आणि आत्म्याचा जर जन्म मानला तर काहीतरी हेतू असल्याशिवाय जन्म येत नाही. याचे किसी हेतू से ही जन्म कहणं कोणत्या हेतूने त्याला जन्म आला, कोणत्या कारणाने त्याला जन्म आला सो बनणे हे त्याला कारण नाही. जन्माला काही कारण नाही. कहते जो आत्मा का हेतु है सो आत्मा से भिन्न कहना होगा. जर आत्म्याचा जन्म मानला तर आत्म्याहून जो आत्म्याला जन्माचं कारण जे आहे हेतू ते त्या आत्म्याहून वेगळं मानावं लागेल. सो आत्मा के भिन्न ही कहना होगा. सो आत्मा से भिन्न संपूर्ण आत्माने कल्पित आहे. आणि आत्म्याहून भिन्न जे असणार सगळे जग जे असणार ते कसं आहे? कल्पित आहे. आणि कल्पित वस्तू जन्म मरणारं कारण होत नसते. सो आत्मा से भिन्न संपूर्ण आत्मा से कल्पित आहे. म्हणजे आत्माच्या ठिकाणी कसे कल्पित आहे आत्म्याला सोडत. याते आत्मा का हेतू बने नाही. म्हणून कल्पित वस्तू कारण होऊ शकत नाही. जैसे रज्जू में कल्पित सर्प रज्जू का हेतु नहीं. जैसे रज्जू ठिकाणी कल्पित सर्प है तो कल्पित सर्प रज्जूचे कारण होऊ शकत नाही. तैसे आत्मा में कल्पित वस्तू आत्मा का हेतु बने नहीं. तसं आत्म्याच्या ठिकाणी दुसरी वस्तू आत्मा ही त्या जन्माचे कारण होऊ शकत नाही. जैसे एक रज्जू से नाना पुरुष को दंड सर्प पृथ्वी रेखा जलधारा की भ्रांति होय है. याचे भ्रांती में दो अंश आहे. म्हणून रज्जूच्या ठिकाणी 10 पुरुषाला वेगळे वेगळे पदार्थ भासले. कोणाला राज्य, कोणाला जलधारा, कोणाला भूरेषा, कोणाला दंड असे भासले. म्हणून भ्रांतीचे अंश. मग ते भ्रांतीचे प्रकार झाले. रज्जूच्या ठिकाणी सर्प भाषा ही भ्रांती वेगळी, दंड भाषा ही भ्रांती वेगळी, जलरेषा भासली ही भ्रांती वेगळी. ज्याला जी भासली ती त्याची भ्रांतीचे प्रकार वेगळे होते. ते भ्रांतीचे अंश. एक सामान्य इदम अंश. एक सामान्य अंश त्याला इदम म्हणावं. हे काहीतरी आहे. मग आता हे काही आहे तर अगोदर हेचा इदम अंश म्हणावा. आणि मग ही सर्प आहे, माळा आहे, बोरश आहे, दंड आहे, एक कल्पित अंश म्हणावा. अगोदर हे सामान्य अंश आहे
आणि त्याच्यानंतर कल्पित अंश रज्जू हे सर्प आहे, हे जलधार आहे, ते कल्पित अंश आला आणि हे एवढ्या अंशात सामान्य अंश आहे. मग आता लक्ष यायला आलं का विषय? एक तो सामान्य अंश आहे और एक सर्पाधिक विशेष अंश आहे, त्याला कल्पित म्हणा, विशेष अंश म्हणा. सो सामान्य अंश सर्पाधिक विशेष अंश में सारे व्यापक आहे. आणि जो सामान्य अंश आहे आधी पद आहे ते अध्यस्त पदार्थामध्ये व्यापक आहे. कसं ते सर्प आहे, दोरी आहे, माळा आहे, भूरशी आहे, जलधारा आहे, आज हे सगळ्यामध्ये व्यापक आहे नाही. म्हणून आहे व्यापक आहे, पण ते नामरूप जे असणार आहे कल्पित पदार्थ आहे ते मात्र असत आहे, ते मिथ्या आहे. ये सर्प है, ये दंड है, ये पृथ्वी का रेखा है, ये जल की रेखा है ना. ये आहे ना, दंड आहे, सर्प आहे, जल रेषा आहे, भूधारा आहे, असं आहे. इस रीते से सर्पाधिक विशेष अंश में इदम अंश सारे व्यापक म्हणून इत्यादी पदार्थ अध्यस्त असणारे त्याच्या ठिकाणी इदम अंश सामान्य अंश व्यापक आहे. सो व्यापक सामान्य इदम अंश आहे आणि तो व्यापक कसं सामान्य इदम अंश आहे. सारे व्यापक आहे, साऱ्या पदार्था ठिकाणी इदम अंश व्यापक आहे. सो व्यापक सामान्य अंश रज्जु स्वरूप आहे आणि ते सामान्य अंश रज्जु स्वरूप आहे. सामान्य अंश के ज्ञान को ही भ्रांति का हेतु रज्जु का सामान्य ज्ञान कहिए. म्हणून भ्रांती ज्ञानाचं सामान्य अंश हे त्याचं कारण आहे. रज्जूचं सामान्य आहे रूपाने सामान्य ज्ञान हे त्या भ्रांतीचं कारण आहे. कारण सामान्याचं विशेष स्वरूप न कळणे. सामान्य रज्जू आहे, तो रज्जू आहे का पदरी आहे, वाकात आहे, हे त्याचा विशेष न कळलं. पण आहे सामान्य अंश, सामान्य अंश अधिष्ठानाच आहे, पण अधिष्ठानाचं विशेष कळलं नाही म्हणून ती भ्रांती आहे आणि त्या भ्रांतीमुळे जगत भासते. ते सामान्य व्यापक आहे. सामान्य इदम अंश के ज्ञान को ही भ्रांति कहे. आणि सामान्य जे ज्ञान आहे त्या सामान्य ज्ञानालाच भ्रांती म्हणावं. ते सामान्य ज्ञान कुठं आलं? मी देह, मी कर्ता भक्ता, मी पंडित विद्वान, मी शहाणा वेडा, मी स्त्री पुरुष, मी ब्रह्मचारी गस्तावण, हे सगळे भ्रांती ज्ञान आहे का? कुठं भ्रांती ज्ञान कळते का? नाही कळत. सुसामान्य ज्ञान इदम अंश सत्य आहे म्हणतो. सामान्य अंश जे असणारा आहे पण ती सत्य आहे, खरं. काय ते रज्जु का ज्ञान ऐसे भी अनंतर ही त्या इदम अंश की प्रतीती होय. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर तरी आहे ते ज्ञान पुन्हा पण होतं आणि भ्रांतिकारी पण आहे ते ज्ञान असतं. पण सामान्य ज्ञान असतं भ्रांतिकारी आणि रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर ते सामान्य स्वरूप विशेषपणे कळतं. जैसे भ्रांति काल में यह सर्प है, या रीति से सर्पाधिकरण में मिलके इदम अंश की प्रतीति हुए. भ्रांति काळामध्ये हे सर्प आहे या रीतीने सर्पाधिकामध्ये त्याचे संबंधी होऊन इदम अंशाची प्रतीति होती. तैसे भ्रांति की निवृत्ती अनंतर भी भ्रांतीची निवृत्ती झाल्यानंतर हे रज्जू आहे म्हणजे हे रज्जू आहे म्हणजे भ्रांतिकाली हे सर्प आहे, भ्रांती हे रज्जू आहे म्हणजे आहे दोन्ही काळात आहे. पण ते रज्जू आहे त्यावेळेस त्याचं विशेष स्वरूप कळलं आणि रज्जू नाही कळलं त्यावेळेस सामान्य स्वरूप कळलं. ऐसे भ्रांति के ये सर्प है
या रीति से सर्पाधिकम की मिलके इदम को अंश प्रति से इदम अंश तैसे भ्रांति की निवृत्ती अंतर भी ये रज्जु भ्रांति की निवृत्ति झाल्यानंतर ही रज्जु असे सामान्य पुनः प्रतीति या रीति से रज्जु के साथी मिलके इदम अंश की प्रतीत होय म्हणून रज्जु बरोबर सामान्य अंशाची तिन्ही काळामध्ये प्रतीती निवृत्ती भ्रांती निवृत्तीच्या काळी भी होती भ्रांती असतानाही निवृत्ती होते. तैसे भ्रांति की निवृत्ति झालं है मिलके इदम अंश की प्रत्यय तिन्ही काळावर त्याची येते. सो इदम अंश भी मिथ्या होए तो सर्पाधिकम की न्याय भ्रांति की निवृत्ति अनंतर ताकि भी प्रतीत नहीं हो चाहिए. जर सामान्य अंश भ्रांती रूप जर म्हणलं तर भ्रांती निवृत्तीनंतर त्या सामान्य अंशाची प्रतीती नाही यायला पाहिजे. मी जे आहे भ्रांती मी आत्मा आहे भ्रांती निवृत्त झाली. याते सर्पाधिक भ्रांती व्यापक जो इदम अंश सत्य आहे म्हणून भ्रांती सर्पाधिकाच्या भ्रांतीकाळी जे व्यापक अंश आहे तर इदम अंश सत्य आहे. और अधिष्ठान रज्जु रूप है अंति अधिष्ठान रज्जु रूप कौन सामान्य और परस्पर विविचारी जो सर्पाधिक सो कल्पित आहे आणि परस्परामध्ये सर्प माला भूरेषा दब्जाळा हे परस्परामध्ये वेगळे आहेत पण इदमांश सगळ्यामध्ये आहे. पशुमध्ये इदमांश वर्षामध्ये इदमांश माणसामध्ये इदमांश देवतामध्ये इदमांश मग इदमांश सगळ्या पदार्थात ठिकाणी आहे म्हणून या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वगत पण ते तत्व संत स्वीकारतील. नेहमी तुम्ही म्हणतात ज्ञानदेव प्रमाण आत्महत्या सर्वगत पूर्ण एक नांदे म्हणजे कसा नांदे आहे रूपाने ज्ञान रूपाने आणि आनंद रूपाने पण सामान्य रूपाने व्यापक आहे. भ्रांती काली आहे भ्रांती निवृत्ती काली आहे. तैसे सर्व पदार्थ में 5 अंश है. एक नाम रूप अस्थि भाती क्रिये असे जगामध्ये भ्रांती पदार्थामध्ये 5 अंश आहे. ते कोणते ते 5 अंश नाम रूप हे कल्पित आहे आणि अस्थि भाती क्रिये अधिष्ठानाच आहे प्रत्यय आहे आवडते आहे. हे स्वरूपात विशेष स्वरूपाचं 3 अंश आहेत आणि नाम रूपाने ही कल्पित आहे. नाम आणि रूप हे कल्पित आहे असं. आता ही देहादिक नाम रूप कल्पित आहे का नाही याच्या ठिकाणी असल्यावरती पुरे व्यापक आहे का नाही. यह घट है सो आकार का नाम और गोल रूप है हे घट आहे. तर घटाला आकार हे नाव आलं आणि गोल त्याचं रूप हे नाम रूप घटच पण असले भाती क्रिया त्याच्याच ठिकाणी आहे. घट है ये अस्थि है और घट प्रतीत होवे ये भाती घटत प्रतीत भाती और घट प्रिय आहे म्हणून अस्थि भाती प्रिय चैतन्यच आहे आणि नामरूप हे मायाच आहे. ये आनंद सर्पाधिक सर्प अधिक उनको प्रिय आहे मग सर्पाधिक ही त्याच्या सर्पज्ञाधिकाला प्रिय आहे म्हणून वस्तू प्रिय आहे. मग प्रियपणा आनंद आहे. आनंद हे पदार्थ नाही पण अस्थि भाती प्रिय अधिष्ठान चैतन्यच आहे आणि नामरूप हे कल्पित आहे. 3 विषय अस्थि भाती प्रिय तिन्ही अंश सर्व पदार्थामध्ये व्यापक आहे म्हणून अस्थि भाती प्रिय ही सगळ्या पदार्थामध्ये व्यापक आहे. म्हणून ना करायच्या हरिपाठामध्ये अस्थि भाती प्रिय हे जाणून एका दनात हरी बोला. तीन विषय अस्थि भाती प्रिय तिन्ही अंश सर्व पदार्थ में व्यापक है
और नाम रूप विविचारी आणि नाम रूप वेगळे घट म्हणजे पट नाही पट म्हणजे घट नाही म्हणजे इथं वेगळेपणा आला पण असली भातीपुरे घटाच्या ठिकाणी असली भातीपुरे पटाच्या ठिकाणी असली भातीपुरे पशुपशुधिकांच्या ठिकाणी मानवाधिकांच्या ठिकाणी देवता त्या ठिकाणी असली भातीपुरे पण देवता म्हणजे मानव नाही मानव म्हणजे पशु नाही पशु म्हणजे वृक्ष नाही याचा विविचारपणा आला पण याच्यामध्ये सगळ्यामध्ये असली भातीपुरे व्यापक आहे जो वस्तु कहूँ होवे नहीं और कहूँ होवे और कहूँ नहीं होवे सो विचार कर काही वस्तू कुठल्या आहेत काही नाही त्याला काय म्हणावं विचार म्हणजे वेगळेपणा घट नाम गोल रूप पट विषय नहीं पट नाम अवता का रूप घटाधिक नहीं याते इसी रीति से सर्व पदार्थ विषय नाम रूप अंश विचारे अशा रीतीने नाम रूप असणारे दोन अंश ते वेगळे आहेत अहो अस्थिभाती प्रिय सर्व विषय अनुगत आहे अस्थिभाती प्रिय ही तीन अंश सगळ्या पदार्थाला व्यापक आहे जैसे सर्पदंड जिकर्मी अनुगत इदम सत्य अधिष्ठान है तैसे सर्व पदार्थ में अनुगत अस्थि भाती प्रिय सत्य है और अधिष्ठान रूप है सगळे जगामध्ये और सर्पदंड जिकंती नाही विविचारी नामरूप कल्पिताने सर्पदंडाचं जसं वेगळेपण आहे त्याप्रमाणे नामरूप मात्र वेगळं आहे मात्र सगळ्या ठिकाणी एक आहे मग हे जर विठ्ठल दळी सरी भरला रिता ठाव नाही उरला अशा रीतीने नाहीतर विठ्ठल दळी सरी भरला अरे हे विठ्ठल दळी सरी भरला पण कशा रीतीनं असे भाती प्रिय नाही अशी भाती प्रिय सच्चिदानंद रूप है अशी भाती प्रिय सच्चिदानंद रूपच आहे याचे आत्मस्वरूप हे म्हणजे आत्मस्वरूपच आहे इस रीति से सच्चिदानंद रूप आत्मविषय संपूर्ण नाम रूप प्रपंच कल्पित आहे म्हणून अशा रीतीने सच्चिदानंद रूप असणारा आत्मा त्याच्या ठिकाणी नामरूप कसं आहे कल्पित आहे सो कल्पित पदार्थ कोई आत्मा के जन्म का हेतु बने नहीं म्हणून कल्पित पदार्थ आत्म्याला जन्माला कारण होत आहे मग कसं काय म्हणतात तो जन्माला पदार्थ कारण नाही झालं जन्माला कारण आहे याचे आत्मा अजन्म आहे म्हणून आत्मा कसा अजन्म आहे या वस्तु का जन्म हुए काय की सत्ता वृद्धि परिणाम अपेक्षे अविनाश 5 विकार और होवे आणि आत्मा ज्या वस्तूचा जन्म आहे त्याच्या ठिकाणी 5 विकार असतात ते कोणते सत्ता अस्तित्व वृद्धी वाढणे परिणाम महत्वपणे अपेक्षा म्हणजे नाश होणे असे 5 अंश आत्म्याच्या ठिकाणी होतील पण आत्म्याच्या ठिकाणी 5 अंश आहे अनात्म पदार्थ ठिकाणी 5 अंश आहेत आत्मा का जन्म होवे नाही म्हणून आत्म्याचा जन्म नाही 5 अंश मालिक आहेत याते उत्तर 5 विकार भी होवे नाही म्हणून जे पुढचे 5 विकार सांगले हे आत्म्याच्या ठिकाणी नाहीत जन्म नाही अपेक्षा नाही वृद्धी नाही विनाश नाही म्हातारपण नाही हे सगळे अनात्मेचे आहेत आत्मा सच्चिदानंद रूप आहे आत्मा असली बाकी पुरे सच्चिदानंद रूप आहे व्यापक आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त हे सगळं अनात्म कल्पित आहे कल्पित म्हणजे ते जन्म सुद्धा नाही नाही रे हे विचार कर म्हणून आज सकाळी चिंतन आलं की आमच्या घरामध्ये गुरुजी म्हणा मरणमारी विद्या पोटभरी विद्या नाही आमच्याकडे मरणाही आधी राहिलो मरुणे मग केले होते म्हणे ते मरणे माझे मरुणे गेले मज केले अमर आपले मरण पहिले मी डोळा सांगा कोणत्या व्याकरणामध्ये एक आहे कोणत्या इतिहासामध्ये एक आहे कोणत्या बाकी भौतिक विद्यात नाही ही थोडक्यात सांगायचं आणि भौतिक विद्या फार झाली तर भ्रांतीमुळे तिची किंमत आहे आणि या ज्ञानामध्ये कोणाचीच किंमत नाही एक सच्चिदानंद आहे त्याला आणि हे तिचं स्वरूप आहे हा निश्चय केला म्हणजे झाला साधुबोध झाला त्याला साधुबोध म्हणायचं
ज्या वस्तू का जन्म होवे ताई को सत्ता वृद्धी परिणाम अपेक्षे म्हणजे नाश पावणे विनाश रूप व अपेक्षे म्हणजे म्हातारपण विनाश रूप म्हणजे नाश पावतो विकार असे 5 विकार आहे. आत्मा का जन्म होवे नाही म्हणून आत्म्याला जन्म नसल्यामुळे याचे उत्तर 5 विकार बी होवे नाही मग त्याच्या ठिकाणी 5 विकार बी नाही. मग म्हातारा आत्मा होतो का मरतो का वृद्ध होतो का तरुण होतो का बाळ असतो का शून्यावस्था आहेत का मग हे कोणाच्या कल्पित वस्तूचा आणि तू अशी भाती प्रिय सच्चिदानंदरूप ब्रह्मत्व आहेस आणि हे कळलं म्हणजे साधू बोध झाला हे निघाले. इस रीतीचे आज जन्म कहिए जन्माधिक षडविकार रहित आत्मा आहे म्हणजे असे आज जन्म आत्मा आहे आत्म्याच्या ठिकाणी 6 विकार नाही. सत्ता नाम प्रगटता है अस्तित्व नाम प्रगटता म्हणजे अस्तित्वपणा कायम आहे और अपेक्षेना घटना काय आहे अपेक्षे अपक्ष म्हणजे नाहीच होणारा आणि सत्ताना प्रगट होणारा म्हणजे आहे पण आहे आत्मा असंग आहे. आता दुसरं कुंडली सच्चिदानंद स्वामी सत्ता 400 घट को जायते घट होता है इसे रहा कहीं